शुगर बीट्स सोडायचे आणि खाली सुई घालून खालचा धागा ओढून अशा प्रकारे जशी आपण चेनचा धागा काढला त्यानंतर हा परत गुंतवला, एक जो होता तो बसवला आणि पॅक करून घेतला। आणि आता इथे बघा आपल्याला एक छोटीशी चेन टाकायची आहे बघा, हे कंप्लीट झालेलं आहे बघा। आणि आता इथे काय करायचं आहे बघा। नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा आपले जे काही अरिवर्कचे क्लास आहे, तर आजचा आपला जो अरिवर्कचा क्लास आहे तो 16वा क्लास आहे। या अगोदर आपले 15 क्लास कंप्लीट झालेले आहे। तर 15 क्लासमध्ये मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे बघा, बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे यामध्ये। आणि त्यानंतर आपलं जे अरिवर्कचं आहे बेसिक ते चालू आहे। आपलं बेसिक हँडवर्क कंप्लीट झालेलं आहे। ज्यांना कुणाला बेसिक हँडवर्क शिकायचं आहे ते आपले जे जुने व्हिडिओ आहे ते बघू शकता। आणि हो, मला अजून अशा बऱ्याच कमेंट होत्या की तुम्ही म्हणजे आम्हाला अजून सामान मिळालेलं नाही, अरिवर्कचं जे सामान आहे ते अजूनही आम्हाला मिळालेलं नाही, तर मग तुम्ही हे व्हिडिओ डिलीट करू नका अशा प्रकारे। तर नाही, तुम्ही हे व्हिडिओ जे आहे ते 10 दिवसाने, 15 दिवसाने, महिन्याने, 6 महिन्याने, 10 वर्षाने तुम्ही कधीही हे व्हिडिओ असेच राहणार आहे। तुम्ही कधीही हे व्हिडिओ बघू शकता, कधीही हे व्हिडिओ डिलीट होणार नाही। तर अशा प्रकारे त्याला। आणि अजून एक कमेंट होती की बघा स्टँड जर नसेल तर रिंग कशी, म्हणजे आपल्याला जर अरिवर्क करायचं आहे आणि स्टँड नाहीये तर मग काय करायचं। तर बघा स्टँड जर नसेल तर काय करायचं आहे, रिंग जी आहे कपडा लावून आपल्या मांडीवरती घ्यायची आणि अरिवर्क करायचं आहे, ठीक आहे। तर बघा ज्याप्रमाणे आपण हे असं स्टँडवरती ठेवलेलं आहे आता हे, तर हे स्टँडवर न ठेवता असं समजायचं मांडीवरती आहे आणि खालच्या बाजूने हात आपला एक ठेवायचा आणि वरच्या बाजूने आपली जी आपण जी प्रोसेस करतो ती चालूच ठेवायची, ठीक आहे। अशा प्रकारे स्टँड जर नसेल तर तुम्ही अरिवर्क हे करू शकता, ठीक आहे। तर बघा तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला नक्की मिळालं असेल। आणि बघा आता याच्या अगोदर आपण अरिवर्कमध्ये काय काय शिकलेलं आहोत ते मी तुम्हाला अगोदर सांगते। तर बघा चेन स्टिच झालेली आहे आपली, त्यानंतर मी अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन बनवायला लावले होते तुम्हाला। त्यानंतर बघा डबल चेन स्टिच पण झालेली आहे आणि गाठ कशी द्यायची आहे ते देखील मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेलं आहे। त्यानंतर हे बघा हे जे मोती आहे हे कसे लावायचे आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आपला जो कालचा क्लास होता त्यामध्ये मी हे मोती तुम्हाला लावायला शिकवलेले आहेत। आज आपण काय बघणार आहोत, तर हे बघा शुगर बीट्स जे आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये लावायचे आहे। तर ते कसे लावायचे आहे ते मी आज तुम्हाला अगदी सोपं करून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। तुम्ही जेव्हा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघता म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स देते त्या तुमच्या लक्षात येतात। आणि तुम्ही जर स्किप करत करत पाहिलं तर त्या तुमच्या मी ज्या टिप्स देते त्या तुमच्या मिस होतात, त्यामुळे त्या तुमच्या लक्षात येत नाही आणि मग तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारतात। तर बघा कमेंट्समध्ये एवढं मोठं उत्तर मला देणं सोपं पडत नाही, कारण खूप टाईप करत बसावं लागतं। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि याच्या अगोदरची व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय बोललेले आहे, काय सांगितलेलं आहे तेही तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपला आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर बघा मी तुम्हाला त्रिकोण, चौकोन, आपले सरळ लाईन हे शिकवलेल्या आहेत आणि त्यानंतर हे जे मोती आहे हे सरळ लाईनीमध्ये कसे भरायचे ते सांगितलं होतं। तर हे बघा अशा प्रकारे आज आपण मी म्हटले होते तुम्हाला की आपण मोती झिगझॅगमध्ये कसे लावायचे ते बघूया उद्या, परंतु अगोदर शुगर बीट्स बघूया आणि नंतर मोतीचं झिगझॅगमध्ये बघूया। अगोदर शुगर बीट्स कसे लावायचे ते बघूयात, ठीक आहे। कारण बघा मोती झाले की शुगर बीट्स झाले का कट पाईप, असं आपण एक एक, मग त्यानंतर टिकली, अशा प्रकारे एक एक आपण लावायला शिकूयात आणि मग त्यानंतर वेगवेगळे जे डिझाईन आहे ते बघूया, ठीक आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। इथे अशा प्रकारे सरळ लाईन तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडी मोठी लाईन खेचून घ्यायची आहे। आणि बघा सुईमध्ये शुगर बीट्स जे आहे ते भरून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत, बघा। आणि हे बघा धाग्याला अशा प्रकारे याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि गाठ कशी आपण नेहमीप्रमाणे जशी जाड गाठ देतो ना तशीच गाठ देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। हे बघा म्हणजे कपड्यातून वरती येणार नाही, जास्त जाड गाठ द्यायची। आणि हे बघा शुगर बीट्स मी अशा प्रकारे याच्यामध्ये भरून घेतलेत आणि हे बघा इथे सुई घातली आणि हे बघा अशा प्रकारे धागा काढला। जसं आपण चेन बनवतो ना त्यासाठी खालच्या हात जी प्रोसेसला असते तीच प्रोसेस खालच्या हाताची आहे, ठीक आहे। आपण चेन बनवत होतो तेव्हा हात खालचा जसा ठेवायचा ना तसंच ठेवायचा आहे, कारण आपल्याला जसं वरती पण आपण चेनच बनवतोय, फक्त त्याच्यामध्ये काय आपण मोती शुगर बीट्स हे घालतो, ठीक आहे। एवढाच फरक पडतो, नाहीतर आपण चेनच बनवतो। तर इथे निसटलेत, हे बघा अशा प्रकारे हे घालून दाबून द्यायचेत
म्हणजे आपलं हे बघा अशा प्रकारे दाबून द्यायचे. मी भरून घेते परत. तर बघा अशा प्रकारे हे बघा 2च सोडायचे आणि खाली सुई जाऊ द्यायची. बघा तुम्हाला दिसत असेल तेवढं तरी मी पॉज केलेलं आहे. आणि बघा खालचा धागा वरती काढायचा आणि अशा प्रकारे टाईट करून घ्यायचं. त्याच प्रकारे परत आपल्याला 2 मोती शुगर बीड्स सोडायचे आणि खाली सुई घालून खालचा धागा ओढून अशा प्रकारे जशी आपण चेन स्टिच बनवलेली आहे सेम तीच पद्धत आहे. बाकी काही नाही, फक्त इथे आपल्याला शुगर बीड्स घालायचे आहे. तर हे बघा बघा अशा प्रकारे हे बघा. आणि आपलं जे बोटाचं काम आहे ते करायचं आहे. बघा आता जो आपला हा बोट आहे सुईवरचा, बघा हा जो आपला बोट आहे याने काय करायचं आपल्याला असे खाली शुगर बीड्स लोटायचे. लोटले की त्यानंतर काय करायचं आहे ह्या बोटाने त्याच बोटाने खाली दाबायचे आणि मागे लोटायचे. बघा अशा प्रकारे मागे लोटायचे. बघा अशा प्रकारे मागे लोटायचं आणि पूर्ण मागे लोटून त्यानंतर सुईनी पण थोडंसं मागे प्रेस करून बरोबर सरळ खाली सुई घालायची. खालचा धागा वरती अशा प्रकारे सुईमध्ये ओढून हे बघा अशा प्रकारे आपल्याला बाहेर काढायचं. ठीक आहे. आणि बघा तर बघा आणि बघा आता 2 पेक्षा अजिबात शुगर बीड्स मोती काही सोडायचं नाही. ठीक आहे. आपल्याला 2च सोडायचे आहे. 2 किंवा 1, 2 पेक्षा अजिबात जास्त सोडायचे नाही. कारण आपण जास्त जर सोडले ना तर काय होतं तिथे ना असा झोळ पडल्यासारखा होतं. इथे बघा 3 गेलेले आहेत त्याच्यामुळे मी 1 परत वापस घेतलेला आहे. ठीक आहे. तर 1 सोडायला काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु 1 सोडून आपलं काम खूप हळूहळू होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे 2 सोडावे लागतात. म्हणजे कसं आपलं काम पटकन होतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला 2 सोडायचे आहे. तर हे बघा अशा प्रकारे परत एकदा सांगते मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता इथे काही जे शुगर बीड्स आहे ना त्याचे होल छोटे असतात. त्याच्यामुळे सुईतून आणि याच्यातून ते खाली उतरत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे तो काढून टाकायचा. जो जात नाही ना तो काढून टाकायचा. आणि हे बघा अशा प्रकारे ह्या बोटाने आपल्याला पाठीमागे लोटायचं, सुईने पण पाठीमागे लोटायचं, खाली दाबायचं. म्हणजे ते एकाजवळ एक असे टेकून टेकून येतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला खालचा धागा जो आहे तो अशा प्रकारे वरती काढायचा आणि तो पण आपल्याला सुईच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे ओढून घ्यायचा. तर बघा आता हा जो हात आहे बघा इथे खालचा धागा तो आपल्याला बघा तो पुढे लोटायचा आणि हा आपल्या बाजूने लोटायचा. ठीक आहे. एवढं जास्त लोटायचं नाही. बघा आता तुम्हाला दाखवता जास्त लोटल्यात गेलं आणि इथं थोडंसं होल पडल्यासारखं दिसतं. तर एवढंही जास्त लोटायचं नाही कारण तो ब्लाऊज पीस आहे, कपडा आहे. ठीक आहे. आता हे बघा हा पण याच्यातून निघत नाही तर मी हे पण काढून टाकते. तर हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. तर तुम्हाला हे शुगर बीड्स कसे लावलेले आहेत हे नक्की समजलं असेल आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि आता हे बघा लास्टला काय करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा जो धागा आहे तो वरती काढायचा अशा प्रकारे बघा. आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे गाठ देतो ना तीच आपल्याला इथे पद्धत वापरायची आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे हा आपला खालचा धागा काढला, त्यानंतर हा परत गुंतवला. ठीक आहे. असा गुंतवून दिला आणि खालचा धागा अशा प्रकारे ओढून घेतला. ठीक आहे. आपली गाठ इथे बसली, अगदी पॅक अशी गाठ बसली. मला बघा पानाच्या आकारामध्ये जे शुगर बीड्स आहेत ते कसे भरायचे ते सांगणार आहे. आपण जर हे पूर्ण शेप जे आहे ते साखळीमध्येच घेतले असते तर आपले 5-6 क्लास या साखळीमध्येच गेले असते. त्यामुळे मी थोडं थोडं करून वेगवेगळे तुम्हाला असे शिकवत आहे. ठीक आहे. तर साखळीमध्ये मी तुम्हाला चौकोन, त्रिकोण, डबल चेन स्टिच अशी शिकवलेली आहे. आता हे बघा हा जो पानाचा आकार आहे हा कट करून घेतलेला आहे. बघा आता आपल्याकडं वहीचा पुठ्ठा वगैरे अशा प्रकारे असतात तर त्याचं तुम्ही हे कट करून घेऊ शकता. ठीक आहे. किंवा बघा मिठाईचे वगैरे पण असतात ना त्याचेही तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता. त्यानंतर याचे गोल अजून वेगवेगळे पानाचे प्रकार असे कट करून ठेवायचे. आपल्याला कधीही ते उपयोगी पडतात. ठीक आहे. तर मी अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये शुगर बीड्स भरूया. तर बघा आपला जो धागा आहे त्याला अगोदर गाठ देऊन घ्यायची. ठीक आहे. आणि मला अजून एक अशी कमेंट होती बघा एका ताईची, खालच्या बाजूने धागा कट करायचा का? तर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपला पूर्ण आता इथे आपण वेगवेगळे डिझाईन बनवतो. इथे उसवलं काय नाही उसवलं काय काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. परंतु आपण जेव्हा ब्लाऊज करायला घेऊ आणि तेव्हा जर आपण असं वेगवेगळ्या ठिकाणी कट केला तर एखाद्या ठिकाणी
धागा निसटण्याची किंवा गाठ निसटली तर तुमचं सर्व जे तुमची मेहनत आहे ती वायाला जाऊ शकते. त्यामुळे पूर्ण ब्लाऊज होसपर्यंत धागा कधीही कट करायचा नाही. आता आपण एका ठिकाणी चालू केलं की पूर्ण डिझाईन होसपर्यंत धागा तसंच ठेवायचा आहे खाली, काहीच कट करायची गरज नाही. आपण तसंच खालच्या बाजूने ओढून दुसरीकडनं घेऊ शकतो. ठीक आहे, कट करायची काहीच गरज नाही. आता इथे हा प्रश्न क्लिअर झाला असेल ज्यांना कुणाला पडलेला असेल तो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण ज्या प्रकारे मी शिकवलेला आहे धागा कसा पकडायचा, बघा धागा कसा पकडायचा, साखळी कशी बनवायची, सुई कशी पकडायची, अगदी सविस्तर मी तुम्हाला इथे शिकवलेला आहे. त्यामुळे असे तरी प्रश्न पडणार नाही आता तरी. बघा आता इथे ह्या टोकाला मी इथे हा धागा काढून घेतला, बघा अशा प्रकारे हा धागा इथे काढून घेतला. ठीक आहे, आणि हे शुगर बीड्स अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचे. बघा अशा प्रकारे भरून घ्यायचे आपल्याला हे शुगर बीड्स. तर हे बघा, ठीक आहे, अशा प्रकारे आपलं थोडंसं सुईचं जे टोक आहे ना ते थोडं मोकळं ठेवायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे 2 शुगर बीड्स आहे. हे बघा ह्या बोटाने आपल्याला हे खाली लोटायचे. तर बघा एखादं शुगर बीड्सचं काय होतं, जो होल असतो ना तो छोटा असतो आणि तो सुईतनं आणि धाग्यातनं खाली येत नाही. तो जर गेला तर ठीक, नाहीतर त्याला बाजूला काढून टाकायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे हे बघा अशा प्रकारे मी हे पॅक करून घेतलंय. त्यानंतर आणि 2 शुगर बीड्स सोडले. आता परत बघा, परत मी 2 शुगर बीड्स सोडून घेते आणि एक मागे ओढला, 2 सोडले आणि एक मागे ओढून घेतला. आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हे लावून घ्यायचे. बघा अशा प्रकारे आता मी याच्यामध्ये परत भरून घेते कारण एकच शिल्लक राहिलेला आहे. तर बघा परत हे आपल्याला अशा प्रकारे 2 सोडायचे आणि पाठीमागे जसं आपण मोती लावलेले आहेत ना तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. बघा बोट आहे सुईवरचा, त्याने मागे लोटायचं आणि खालच्या बाजूने दाबायचं आणि सुई खाली घालून अशा प्रकारे वरती काढायचं. बघा अशा हे जे शुगर बीड्स आहे हे टाईटच लावायचे आहे, लूज पडायला नको. आणि आपली जी रिंग आहे ना ती पण आपल्याला टाईट लावून घ्यायची आहे, ती ही लूज नकोय. ती जर लूज असेल तर आपले हे शुगर बीड्स टाईट लागले जात नाही. शुगर बीड्स म्हणा किंवा मोती काही आपण जे डिझाईन बनवत आहे ना ते आपलं व्यवस्थित होत नाही. प्रयत्न कराल तर तुम्हाला नक्कीच जमेल. तर बघा आता इथे 2 बसणार नाही त्याच्यामुळे मी इथे एकच घालते. हे बघा इथे एकच घातला. अशा प्रकारे हे पण आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. बघा आता इथे 2 बसले नसते, 2 जर घातले असते तर जास्त खाली आलं असतं आणि आपला पानाचा आकार जो आहे तो बिघडला असता. ठीक आहे, तर आता मी काय इथे पूर्ण तो एक जो होता तो बसवला आणि पॅक करून घेतला. आणि आता इथे बघा आपल्याला एक छोटीशी चेन टाकायची आहे. बघा छोटीशी, अगदी छोटीशी चेन टाकलेली आहे. ती दिसतही नाही की चेन टाकलेली आहे की नाही. ठीक आहे, का तर आपला जो आकार आहे तो बिघडू नये. आता आपल्याला इकडच्या बाजूने हे बनवायचं आहे, तर आपण जर तसंच ठेवलं असतं तर इथे गोल आकार झाला असता. कारण आपल्याला इथे कसं हवा आहे, टोकदार हवा आहे ना, त्यामुळे आपल्याला हे असं करावं लागेल. ठीक आहे, आणि इथे गेल्यावरती मी तुम्हाला सांगते इथे काय करायचं आहे ते. ठीक आहे, तर आपण हे पूर्ण करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे 3ही जातात खाली, 4ही जातात. तर आपल्याला एवढे ठेवायचे नाही. बघा मी तुम्हाला कालचा आपला जो मोतीचा व्हिडिओ होता, मोती जिथे मी लावून दाखवले ज्या व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 1 मोती किंवा आपण जास्तीत जास्त 2 मोती घालून हे डिझाईन बनवू शकतो. परंतु त्याच कमेंट येतात परत, किती मोती घालायचे, एकाच वेळी किती मोती घालायचे आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट्स येतात. तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग नंतर कमेंट्स करतात. तर व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की किती काय कसं करायचं आहे कसं नाही. तर तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर प्रश्न पडत नाही. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, अर्धवट व्हिडिओ बघता आणि मग तुम्हाला प्रश्न पडतात की हे कसं काय करायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर हे बघा अशा प्रकारे आपलं इथे हे पान जे आहे हे कंप्लीट झालेलं आहे. बघा आणि आता इथे काय करायचं आहे, बघा आता इथे टोक यायला हवा ना याचा. तर हे बघा एकच, आता इथे मी शेवटीला एकच मणी सोडलेला आहे, एकच आपला शुगर बीट सोडलेला आहे. ठीक आहे, आणि एक सोडल्यानंतर बघा म्हणजे आपला तिथे टोक तयार झाला. आणि हे बघा आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे इथे गाठ देऊन घेतली. बघा अशा प्रकारे पॅक कशी इथे गाठ देऊन घेतली आणि आपल्या इथे अशा प्रकारे पान तयार झालेलं आहे, बघू शकता. तर बघा मी तुम्हाला आज इथे शुगर बीट्स वापरून कसं
पान बनवायचं आहे हे शिकवलेलं आहे. तर आता हे शुगर बीट्स वापरून इथे पान भरलेलं आहे, बनवलेलं आहे आपण. अशाच प्रकारे तुम्ही अजून वेगवेगळे कुहिरी वगैरे काहीही काढून त्याच्यामध्ये पण अशा प्रकारे शुगर बीट्स हे भरू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर अशा प्रकारे व्यवस्थित अगोदर काय करायचं आहे, अशा प्रकारे सरळ लाईनीमध्ये शुगर बीट्स भरून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे पानाचा आकार आखून त्यामध्ये शुगर बीट्स भरा. तर इथे खाली काय करायचं, वरती काय करायचं, मी तुम्हाला तेही अगदी समजावून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला नक्की हे सर्वांना समजलं असेल. जरी काही अडचण असेल तर विचारू शकता तुम्ही कमेंटमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल आणि जे कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. आणि तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा. तोपर्यंत धन्यवाद.